श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9। नातरे अर्जुना हे बीज पुढते सांगितलेल तुझ। जे हे अंतकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे ये फोडावे। मग गुज का पामज सांगावे। ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी। तरी परियेसी गा प्राज्ञा तू आस्तेचीच संज्ञा। बोललिये गोष्टीची अवज्ञा नेहनसी करू। म्हणून गुडपुण आपुले मोडो वरे न बोलणे हे बोलावे घडो। परी आमची जीवीचे पडो तुझ्या जीवी। अघातानी किर दूध गुडा परे थानासीचे नभे की गोड। म्हणून सरोका सेवितयाची चाड जरी अनन्यू मिळे। मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाजलिये भूमी पेरिले। तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोय काय। पुंडले कवरदे हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करतो। पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करतो। तसेच संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविक हो, मागील संत संघात आपण ऐकलं दृढ भाव जर असेल तर ईश्वरप्राप्ती नक्की होतोय। ज्ञानेश्वर माऊली पण त्याचप्रमाणे गुरुदेवांची प्रशंसा करत आहे। त्यावर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात, बाबा बस झालंय आता काय कर, विषयाला प्रारंभ कर। काय म्हणतो, इद तू ते गुहेत्तम प्रवक्ष्याम्यनसूयवे। ज्ञान विज्ञान सहिता यजज्ञातवा मोक्षसे शुभात। काय म्हणतात बघा, इद तू ते गुहेत्तम प्रवक्ष्याम्यनसूयवे। भाविक हो, भगवान कृष्ण अर्जुनाला काय म्हणताय बघा, जे अतिशय गुह्य आहे, गुह्यातम गुह्य अशी जी विद्या आहे, ज्ञानेश्वर माऊली या विद्येला आचार्य पदवी देतात। ही जी पदवी आहे आचार्य पदवी आहे आणि गुह्यतम गुह्य
जो गुह्यतमाचा गोसावी म्हटलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, हे ज्ञान मी तुला सांगत आहे अर्जुनाला. कारण भाविक हो, हे जे ज्ञान आहे हे उत्तमात उत्तम आहे. कारण हे ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा नाश पावत नाही. तर भाविक हो, हे जे गुह्य आहे हे सांगत असताना भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतोय, बघ तुला नक्की वाटत असेल का हे ज्ञान मला का बरं सांगत आहे. त्यावर ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला म्हणताय, अगा बा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा, बोलिल्या गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. काय म्हणते बघा भाविक हो, तू श्रद्धेची मूर्तमंत उदाहरण आहे, तू सुबुद्धी आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, जे दूध आहे, जे गुह्य आहे, अंतकरणीचं गुज, हे जर मी सांगितलं, जसा शेतकरी असतो ना, उत्तम बीज आहे, तो त्या शेतीची मशागत करतो आणि त्या शेतीत पेरतोय, मग ते वाया गेलं असं होणार नाही. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, जे गुज आहे जर मी तुला सांगितलं, तुझ्यासारख्या उत्तम पुरुषाला सांगितलं, तर ते वाया कसं जाणार. जी गाय आहे, गाईच्या स्तनात दूध आहे, त्या मातेच्या स्तनात दूध आहे, त्या दुधाचं जे लेकरू आहे त्याच्यावर विसंबून आहे, त्याला मिळालं तर उत्तमच आहे. भाविक हो, स्तनामध्ये जे दूध आहे ते दूध मी वाटप केलं, मी दिलं, त्याचं स्तनाला काही नसतं. ते दूध मी वाटप केलं तरी काही कमी नाही होणार, दुधाला त्याचं काहीच वाटत नाही, कारण त्याचं कामच आहे देणं. तसं हे अर्जुना, जे गुह्य आहे ते मी तुला सांगितलं, तर मला त्याचं काहीच वाटत नाही. का? कारण तर तू पात्र आहेस, तूच योग्य आहेस. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा निवृत्ती दादा तेच सांगतात की आता पुढे सांग, हे जे गुह्य आहे बाद झाले, आता माझी स्तुती भरपूर केलीस तू, पण आता तुला जे सांगायचं आहे ना त्याला माझी परवानगी आहे, तू सांगायला सुरुवात कर. चला पुढे. तर भाविक हो, जे गुह्य आहे ते मी सांगणार आहे. तुला संशय जरी येत असेल, कारण तू त्यासाठी पात्र आहे. आपण आधी ऐकलंय बघा, अर्जुनाने बरेचसे प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नाचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलेलं आहे. इथे मात्र अर्जुन कुठलाही प्रश्न विचारत नाही आहे, तरी भगवान कृष्ण स्वतःहून सांगत आहे. कारण अर्जुन सुमती आहे, सुबुद्धी आहे, त्याची बुद्धी निसंशयी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे तो अनन्य भावानं स्तवन करतोय, तो ऐकतोय, त्यामुळे ते सांगणाऱ्याला सुद्धा योग्य वाटतं द्यावं. जसं स्तन जे असतं, ह्या स्तनामध्ये गुप्तपणे दूध साठलेलं असतं, त्याची गोडी काय आहे, ते किती अवीट आहे, हे स्तनाला कधी माहीत नसतं. परंतु अनन्य भावे, बघा शब्द काय वापरलाय, अनन्य भावे सेवन करणारा जर ते दूध सेवन करून तृप्त होत असेल, शब्द काय वापरला बघा. इथे आपण जर संत संघाला येतोय आणि जे संत संघाला येऊन अनन्य भावे गुरूंचा बोध ऐकत असतील, तर गुरुनी हे ज्ञानाचा भांडार खुलं केलं तर वावगं काही नाही, ते केलंच पाहिजे. तसं आहे अर्जुना, तू मला असा दिसतोस, तू हुशार तर आहेस, बुद्धिवान तर आहेस, पण तुझ्यातला जो अनन्य भाव आहे की मी देतोय आणि ते तू श्रवण करतोयस, आणि त्यामुळे मला असा अत्यानंद होत आहे तुला ते देताना. त्यामुळे श्रोत्याने इथं लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी की गुरु देत आहेत, जाऊ दे ना, आठवड्याचं संत संघ करायचं म्हणून केला पाहिजे ना, नाही तर तो सेवा केंद्राचा अध्यक्ष गरजेवर लावतो, बाबा गेलं पाहिजे, असं येऊ नका. गुरुनी हे ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे. का? तर गुरुंना वाटतंय की तुम्ही ते सेवन करताय म्हणून ते देत आहेत. तर हे अर्जुना, तू तुझ्यातला तो अनन्य भाव पाहून असं वाटतं की स्तनामध्ये असणारं जे दूध आहे ते दूध वाटप केल्यामुळे संपेल, पण त्याची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही. का?
अनन्य भावे सेवन करणारा तेवढंच योग्यतेचा आहे. आणि म्हणून द्यायला ते वाटप करायला काहीच हरकत नाही. पुढे जाऊया आपण, चला. तर भाविक हो, सांगायचं तात्पर्य ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्याला याच्यातून संदेशच दिला आहे समजा. कारण इथे बघा, आपण ज्याला गुरुकृपा म्हणतोय, अर्जुनाची पात्रता झाल्याबरोबर अतिशय गुह्य असं ज्ञान भगवान कृष्ण सांगत आहेत. भाविक हो, आपल्यासाठी पण आपल्या गुरुमाऊलींनी अशाच काही गोष्टी करून ठेवलेल्या आहे आणि वारंवार सांगते, तुम्ही पण सुमन झालं पाहिजे, चांगल्या मनाचे झाले पाहिजे, राग द्वेषरहित झालं पाहिजे. म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला भक्ती सांगितली. आणि ती भक्ती निजी ध्यास असेल, रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. आणि भाविको, आपल्याला छोटासा संदेश दिला, बाबा रे, स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नका, कारण द्वेषरहित व्हाल आणि तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, असा परोपकारी संदेश यासाठी दिलेला असेल, कारण आपण पण त्या पात्रतेचे व्हायला पाहिजे. भाविक हो, सद्गुरू एक अशी शक्ती आहे, मी तुम्हाला दृष्टांतून सांगतो म्हणजे समजेल. एक संसारी गृहस्थ याचक महाभारताच्या काळात, आणि त्याला पण वाटतंय आपला संसार सुखाचा व्हावं, म्हणून एकदा अर्जुनाकडे काहीतरी मागावं म्हणून जातात. आणि अर्जुनाकडे गेल्यानंतर मागणी करतोय. अर्जुन काही सोन्याच्या सुवर्ण मुद्रा देतात आणि तो विचार करतो, आनंदाच्या भरात मनात पुटपुटत असतो काय करायला पाहिजे. आणि रस्त्याने जात असताना, मनातल्या मनात बोलत असताना, काही चोरांनी ऐकलेलं असते, 2 चोर ऐकतात आणि त्याच्यापाठच्या ज्या सुवर्ण मुद्रा घेतात आणि कुठेतरी एका ठिकाणी लपवून ठेवतात, नंतर घेऊन जाऊया म्हणून. याला मात्र फार वाईट वाटते. तसंच तो घरी जातोय. घरी गेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर पुन्हा वाटते अजून आपण गेलं पाहिजे. आपली पण अवस्था तशीच असते भाविकांनो. आपल्या संसारातल्या काही समस्या आहे, गुरुदेवांकडे घेऊन येतोय, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, परंतु काही काळ लोटल्यानंतर आपल्यालाही वाटते भगवंतांनी जे दिलं ते आपण घेऊया. तर हा सुद्धा पुन्हा डबल जातोय अर्जुनाकडे आणि विनवणी करतो. त्यावेळी अर्जुन म्हणतात, बाबा रे, माझ्याकडे जास्त काही नाही, फक्त एक माणिक आहे. ते माणिक घेतोय, पुन्हा संसारातच विषय घोडू लागतो. त्या बुद्धीमध्ये विचार करू लागतो आपला संसार उत्तम व्हावा, आणि ते माणिक घेऊन येतो. कुणालाच नाही सांगायचं असं ठरवतो. आपल्या पत्नीला सुद्धा सांगत नाही आणि घरी एक जुना माठ मडकं असते त्यात तो ठेवून देतोय. पत्नीला पण सांगत नाही, बाहेर चालला जातोय. त्याच दिवशी त्याचं नशीब फुटकं. त्यांची जी पत्नी पाण्याला नदीवर जाण्यासाठी घागर काढते, माठ काढते आणि तो फुटतोय. त्यामुळे जो जुना माठ ज्याच्यात माणिक ठेवलेला आहे तो काढतोय आणि पाण्याला जाते. उपडं करत असताना तो जो माणिक असतो पाण्यात पडतोय. आता बघा, पुन्हा विचार करतो अजून एक वेळा गेलं पाहिजे आणि पुन्हा अर्जुनाकडे जातोय. त्यावेळी मात्र साक्षात सद्गुरू परमात्मा स्वरूप भगवान कृष्ण सोबत असते आणि याचं मागणी करतो. अर्जुन म्हणतो, माझ्याकडे काहीच नाही. भगवंताकडे बघतोय, भगवंताचं दर्शन घेतोय, भगवंत कृपादृष्टी टाकतात, सद्गुरू कृपादृष्टी टाकतात आणि 1-2 आणे त्याला देतात. आता कृपादृष्टी टाकली, त्याच्या विचारात बदल होतोय. कारण संसारापुरता विचार करणारा जो व्यक्ती आहे, गृहस्थ आहे, तो विचार करू लागतो आपण काहीतरी परोपकार करावा. आणि असा विचार करत असताना एक कोळी, त्याच्याकडे मासा असतो आणि त्या मासा आपण सोडवला पाहिजे. म्हणून त्या माशाला जो कोळी असतो त्याला 2 पैसे देतात, 2 आणे देतात आणि मासा सोडवतोय. आणि जे पाणी भरलेलं जे भांडं आहे त्यात तो मासा ठेवतोय आणि तो सोडून देणार. तितक्यात त्याच्या अशा लक्षात येते, जे माणिक आहे त्याच माशाने गिळलेलं असते आणि ते त्यांनी त्या पाण्यात सोडलेलं असते. आनंदाच्या भरात तो जोऱ्याने म्हणू लागतोय, मिळाला मिळाला मिळाला. आणि बाजूलाच ज्या चोरांनी पैसे लपवून ठेवले होते ते काढण्यासाठी येतात आणि त्याला ते चोरांना वाटतंय याला नक्कीच लक्षात आलंय आम्हीच चोरलंय आणि ते पैसे टाकून चालले जातात. ते पैसे पण मिळतात. तात्पर्य भाविक हो, सद्गुरू एक अशी शक्ती आहे, आपल्याला जे गुह्य ज्ञान आहे त्या गुह्य ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं कार्य करतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पण सुंदर म्हटलं, हे जे ज्ञान आहे सर्व ज्ञानाचा राजा आहे.
हे ज्ञान सर्व ज्ञानाचा राजा आहे. ही जी विद्या आहे सर्वोत्तम आहे. कारण हे ज्ञान मिळाल्यानंतर पुन्हा जन्ममरण मिळतच नाही. भाविक हो, तात्पर्य हे जे गुह्य ज्ञान आहे, चराचरात असली वस्तूच नाही, अणुरेणूनी ब्रह्मांडी भरला, तो मी विटेवरी पाहिला. आपल्या जगद्गुरू माऊलींनी पण म्हटलं, अणुरेणूत देव आहे, नरेंद्र मने शोधून पाहे. भाविक हो, सांगायचं तात्पर्य हे जे ज्ञान आहे हे गुह्य आहे, हे सद्गुरू मुखातून अत्यंत सुलभ आणि सोपं होऊ शकतंय. हे जगामधलं चाललेलं जे राडगाडगं आहे ते ह्या ब्रह्मज्ञानानं विसरलं जाणार आहे. आणि म्हणून हे ज्ञान गुरूंजवळ मिळणार आहे. गुरूंकडे जाऊन ते मिळवलं पाहिजे. जसं मगाशी आम्ही बोलता बोलता सांगितलं, स्तनावला त्याची काहीच किंमत नसते, परंतु स्तन केव्हा तृप्त होतं की पिणारा जो असतो तो अत्यंत विनम्रपणे पित असेल तर पाजणाऱ्या व्यक्तीला आनंद वाटतो, ती तृप्त होते. जसं गाईला तिचं वासरू ज्या वेळा लुचत असतं, तिचं स्तन तोंडात धरून ओढत असतं, पण अत्यंत समाधानानं जे ओढतं तर ती इतकी तृप्त झालेली असते, इतकी भारावलेली असते, ती स्वतःलाच विसरलेली असते आणि आपल्या लेकराला, आपल्या वासराला ती पाजत असते. तसं तिला पाना सुटत असतो. पण तेच वासरू ज्या वेळेला तिचं ते स्तन चावत असेल किंवा मस्ती करत असेल, त्या स्तनाला ज्या वेळेला तकलीफ होत असेल तर तिचा पाना आटतो. तसंच आहे श्रोत्यांचं सुद्धा. ज्यावेळी श्रोते तन्मन विसरून ज्या ऐकत असतील त्या वक्त्याला सुद्धा आतून उन्मळून येतं आणि वक्ता सुद्धा आपल्या अंतःकरणात असणाऱ्या सगळ्या गोष्टी खुल्लम खुल्ला करून सांगत असतो. त्यामुळे ज्यावेळी वक्ता जितका महत्त्वाचा असतो तेवढा श्रोता सुद्धा महत्त्वाचा असतो, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात, भगवान कृष्ण अर्जुनाला तेच सांगतात की मला तुला मुक्तपणे का द्यावंसं वाटतंय, कारण तू त्या लायकीचा आहेस, तू त्या पात्रतेचा आहेस. आता मी वारंवार गुप्त म्हणणार नाही, कारण गुप्तमुळे तुला कदाचित काहीतरी तुझ्या मनामध्ये संशय निर्माण होईल आणि तू अंधश्रद्धांकडे जाण्याची शक्यता आहे. तू राजहंस आहेस, मी तुला काय करणार आहे, यातलं ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मोकळं करून सांगणार. तर काही चिंता करू नको अर्जुना. जसा राजहंस दूध मिसळलेलं असतं, त्याचं म्हणजे मिसळलेल्या दुधामध्ये पाणी असतं, दुधामध्ये पाणी मिसळलं जातं आणि ते पाणी जर त्या राजहंसाच्या समोर ठेवलं तर तो राजहंस काय करतो, चोचीने त्या पाणी मिश्रित दुधामध्ये तोंड घालतो, चोचीनं एक औंढा आपल्या त्या काय जी सांडसी केलेली असते, म्हणजे पाणी आणि दूध गाळायचं त्याने चाळण केलेली असते, ते चाळणीमध्ये बरोबर पकडतो. तसं आपण धान्य नाही का चाळणीमध्ये टाकलं की जे आपल्याला हवं असतं ते खाली पडतं आणि जे नको असतं ते वरतीच राहतं. कसं असतं दुधाळकर, चाळण जे असतं ते चाळणीमध्ये आपण काय करतो, चाळल्यामुळे भुसा खाली पडतोय, त्याचा जो राहतो ते आधी धान्यच राहतं. मी पाहिलं दुधाळकरांचं लक्ष आहे का म्हणून. तर जे आपल्याला हवं असतं ते चाळणीत राहतं, नको असणारं खाली पडतं. आपण मळणी काढतो बघा, ती मळणी काढतो, त्या मळणीमध्ये काय करतो आपण, तेच करतो. चाळणीमध्ये धान्य धरतो आणि वाऱ्याच्या दिशेला धरतो. वाऱ्याच्या दिशेला धरल्याबरोबर वारा काय करत असतो, जे नको असतं ते उडवून टाकतो, हवं असतं ते आपलं चाळणीमध्ये राहतं, त्याच्या राशी तयार होतात. तसं हे अर्जुना, मी तुला एक गुह्य ज्ञान सांगणार, मग त्यातलं ज्ञान आणि विज्ञान तुला समजलं की तू तृप्त होशील. आता हे ज्ञान आणि विज्ञान समजण्यासाठी लक्षात घे, या पृथ्वीतलावर गुरूंशिवाय कोणीही समर्थ नाही. आता बघा, कुरुक्षेत्रावर सुद्धा भगवान कृष्ण आहेत, पण कुठल्या भूमिकेत आहेत, सारथ्याच्या भूमिकेत आहेत, योद्ध्याच्या भूमिकेत आहेत की सद्गुरूंच्या भूमिकेत आहेत. तर अर्जुन रणांगणामध्ये खाली रथातून उतरलेला आहे आणि हात जोडून बसलेला आहे. एक ढोपर त्यानं जमिनीला लावलेलं आहे आणि एक ढोपर दुमडलेला आहे आणि असा
दास, जे दास मारुतीची जी पोज असते त्या दास मारुतीच्या पोजमध्ये बसलेला अर्जुन भगवान कृष्णाकडे असं मुख केलेलं आणि भगवान कृष्ण सांगतायत आणि अर्जुन ऐकतोय. अर्जुन या भूमिकेमध्ये कोण आहे? योद्धा आहे का? नाही, शिष्य आहे. आणि भगवान कृष्ण गुरूंच्या भूमिकेत आहेत आणि हा गुरु शिष्यांचा संवाद चालू आहे. आणि भगवान कृष्ण ज्यावेळी प्रसन्न, गुरु थोडक्यात प्रसन्न ज्यावेळी होतात ते इथून सगळं मिळत असतं ना सेवन करायला. तसं म्हणाले की मी तुला त्याच्यातलं काय करणार आहे, ज्ञान आणि विज्ञान फोडून सांगणार आहे. त्या गुह्य गुह्य म्हणणार नाही. आपण म्हणतो ना हे जे ज्ञान आहे ते गुह्य आहे, अतिगुह्य आहे. म्हणजे गुह्य याचा अर्थ काहीतरी गुप्त आहे, काहीतरी म्हणजे अनकालनीय आहे असं नाही. अमोल, ज्याचं मूल्य काय आहे, ज्याचं मोल काय आहे हे ठरवता येणार नाही असं हे ज्ञान. म्हणून त्याला गुह्य म्हटलेलं लक्षात घ्या. गुह्य याचा अर्थ काहीतरी खोल, गूढ, काहीतरी गूढ असतं एखाद्या, तशा प्रकारचा एक गूढ आहे का? गूढ बिलकुल नाही आहे. पण याचं मूल नाही करता. हे ज्यावेळी ज्ञान प्राप्त होणार त्या जन्म मृत्यूचे यातायाती आपोआप चुकणार आहे. म्हणून त्याला इथे भगवान कृष्णाने काय म्हटलेलं आहे? गुह्य. पण गुह्य आहे म्हणून ते अज्ञान पसरवणार नाही. अज्ञान हे गूढ गोष्टीमुळे निर्माण होतं. हे सूर्यप्रकाश इतकं लख्ख आहे की याचा आपल्याला संपर्क झाला की आपल्या जीवनातला अंधार आपोआपच निघून जाणार आहे. ज्यावेळी सकाळी सूर्य उगवतो त्यावेळी कितीही जरी दरवाजा बंद केलेला असला, खोली बंद केलेली असली, अंगावर घेतलेलं असलं तरीसुद्धा तो काळोख सगळा निघून जातो, लख्ख प्रकाश पडतो. तसं हे एकदा गुह्य ज्ञान, गूढ नाही आहे, लक्षात घ्या. गूढ जे असतं ते तंत्रमंत्र, जादूटोना, ते गूढ. आणि हे ज्ञान कुठलं आहे? गुह्य आहे. की याचा मोलच करता येणार नाही. याचं ज्यावेळी तुम्हाला प्राप्ती होते त्यावेळेला तुम्ही जन्म मृत्यूच्या याच्यातून मुक्त होता. म्हणून तर मी सांगतो ना, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. म्हणून मी म्हणतो ना, देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गणा साक्षीभूत. म्हणून मी म्हणतो ना, आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपाव. कारण आम्हाला ठाऊक आहे की तुझ्याशिवाय हे परमात्मा जगात कोणच नाही आहे. सर्वत्र तू तू आणि तूच आहे. हे सगळे जे आम्हाला मातीच्या पुतळ्यासारखे पुतळे जे दिसतात ही सगळी तुझी लीला आहे, ही सगळी तुझी माया आहे. तू या मायेच्या रूपातून सगळ्यांमध्ये तूच भरलेला आहेस. त्याच्यामुळे तुला जर सर्वस्व वाहिलेलं आहे तर आलेल्या प्रसंगामध्ये उपाय कशाला करू. तेव्हा हे गुह्य ज्ञान एकदा आहे अर्जुना झालं की सूर्यप्रकाशा इतकं ते लख्ख असणार आहे. आता हे गुह्य ज्ञान प्राप्त, तुला शंका आहे अर्जुना, कल्पना आहे मला की तुझ्या मनामध्ये शंका, इतकं जर ते गुह्य आहे तर हे बाकीचे लोक, अन्य लोक या ज्ञानानं जर प्राप्ती होणार आणि जन्म मृत्यूच्या याऱ्याहार चुकवणार असतील, इतकं ते गुह्य आहे, अनमोल आहे, त्याचं मूल्य काय हे करताच येणार नसेल, तर असं हे अनमोल ज्ञान बाकीचे लोक का मिळवत नाहीत, असा तुझ्या मनामध्ये गूढ प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा त्याचं उत्तर मी तुला पुढच्या श्लोकामध्ये सांगतो. असं सांगून आता मी इथे थांबणार आहे, कारण तो पुढचा श्लोक पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला आमच्या दुसऱ्या प्रवचनकारांकडून स्नेहा पवार म्हणून असतील त्यांच्याकडून आपण तो ऐकणार आहोत. म्हणून आपण इथे थांबूया. दत्तात्रय दुधाळकर यांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही श्रवण केलेलं आहे. माझा आशीर्वाद आहे की आपल्याला ही लवकरात लवकर ब्रह्मतत्वाची प्राप्ती हो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.